गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण अतिशय वाढलंय। भांडणाचं कारण कुठलंही असो, अनेकदा ते घटस्फोटापर्यंत येऊनच थांबतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये असंच काहीसं घडलंय। एका पार्टीमुळे संसाराची वाट लागली आहे। अगदी काडीमोड घेण्यापर्यंत प्रकरण पोहोचलंय। पण त्या पार्टीमध्ये असं झालं तरी काय, ज्यामुळे ब्रेकअप पार्टीची वेळ आली आहे? पाहूया। नवरा, बायको, किटी पार्टी आणि घटस्फोट। संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतच। पण छत्रपती संभाजीनगरमध्ये भलतंच घडलंय। एका किटी पार्टीमुळे चक्क संसाराची काडीमोड होतीये। त्याचं झालं असं की 5 मैत्रिणींनी किटी पार्टी आयोजित केली। 5 मैत्रिणींच्या या किटी पार्टीला एकीच्या नवऱ्यालाही बोलावलं। आता 5 महिलांच्या पार्टीचं निमंत्रण आलं म्हटल्यावर त्या नवरोबानेही लगेचच होकार दिला। पण त्याच्या पत्नीनं मात्र एक विचित्र अट घातली। ती म्हणजे मुलीचा वेश करणार असाल तरच पार्टीत एंट्री मिळेल। हे महाशय त्यासाठीही तयार झाले। मग काय, मुलीचा गेटअप करून पती पार्टीत सहभागी झाला। इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण जेव्हा या पार्टीतला व्हिडिओ पत्नीनं व्हायरल केला तेव्हा मात्र दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि घरातल्या किटी पार्टीचा वाद थेट कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचला। आता परिस्थिती अशी आहे की क्षुल्लक कारणावरून डिवोर्स होतात। किटी पार्टीला जाऊ दिलं नाही तरी डिवोर्स करतात। चांगले कपडे, असे कपडे का घातले याच्यावरून डिवोर्स करतात। मला वाटतं याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था मजबूत झाली पाहिजे, तर हे डिवोर्सचं प्रमाण कमी होईल। क्षुल्लक कारणावरून वाद होणं आणि तो वाद घटस्फोटापर्यंत जाणं हे काही नवं नाही। प्रत्येक क्षणाला मोबाईल बघत राहणं, मग तुमची घरची जबाबदारी असो किंवा मुलांकडे दुर्लक्ष असो, आई वडील हे प्रामुख्याने सगळ्यात आधी महत्त्व मोबाईलला देता आहेत। तर मला असं वाटतं या गोष्टीचा कुठेतरी समन्वय साधला तर बरं होईल। याने बरेच दिवस टाळता येऊ शकतात। किटी पार्टीला नवऱ्यानं मुलीच्या वेशात यावं ही बायकोची इच्छा होती। नवऱ्यानेही बायकोनं दिलेलं आव्हान पूर्ण केलं। एकूणच काय तर मस्करीची कुस्करी झाली आणि संसाराची काडीमोड। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।